पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मान्सूनचा अंतमानात आगमन। दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज। कोकण आणि विदर्भ आता रेल्वे मार्गांनी जोडले, तर कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी नागपूर मडगाव गाडी आजपासून नियमित केली, तर नागपूर अकोला अमरावतीमधील नागरिकांना थेट कोकणात आता येता येईल। आयटीआय प्रवेश प्रक्रिया ही 21 मे पासून सुरू होणार। प्रवेशाचं वेळापत्रक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं काल जाहीर केलं। राज्यातील 1004 आयटीआयमध्ये एकूण 1,57,664 जागा उपलब्ध। सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, देवगड समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल। उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक भागातून पर्यटक कोकणात दाखल। गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शिक्षकांची पदं रिक्त, 100हून अधिक पदं रिक्त असल्याची माहिती। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान। शिक्षक पदभरती घेण्याची शिक्षक संघटनांनी शासनाकडे मागणी केली। नागपूरमध्ये शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या। आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन, तर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण। सोनं 1500 तर चांदी 3000 घसरली। सोनं जीएसटीसह 1,61,195 रुपयांवर।